दरम्यान महापौर रितू तावडे आणि शिक्षण समिती अध्यक्षा राजश्री शिरवाडकर यांच्यामध्ये यावेळी जुंपल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। अमित साटम यांच्या समोरच दोन्ही नेत्यांमध्ये खडाजंगी झाली। अमित साटम यांनी दोन्ही नेत्यांना समज दिल्याचंही सूत्रांकडून कळत आहे। तर मुंबई पालिकेमध्ये एकमेकांशी स्पर्धा न करता काम करा अशा सूचना यावेळी अमित साटम यांनी दिल्याचं सूत्रांनी सांगितलं। शिवाय स्वतःचे हेवे दावे बाजूला ठेवून मुंबईकरांसाठी काम करा, पक्षाची प्रतिमा मलिन होईल असं कोणी कृत्य करू नका अशा सूचना अमित साटम यांनी दिल्याचं सूत्रांनी सांगितलं। तर या बैठकीत खडाजंगी झाल्याच्या बातम्या निराधार असल्याचंही स्पष्टीकरण अमित साटम यांनी दिलंय। मुंबई महापालिकेमधील भाजपच्या नगरसेवकांमध्ये असलेल्या अंतर्गत वादावर तोडगा काढण्यात बोलवण्यात आलेल्या बैठकीमध्ये वाद झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। महापौर रितू तावडे आणि शिक्षण समिती अध्यक्षा राजश्री शिरवाडकर यांच्यात जोरदार खडाजंगी झाल्याची माहिती आहे। मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांच्यासमोर बैठक सुरू असताना हा राडा झाला। मुंबईच्या महापौर विविध कारणांमुळे वादात सापडत असल्यानं अनेक नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी आहे। महापौर रितू तावडेंच्या कामांबाबत मुंबई अध्यक्षांनी प्रश्न उपस्थित केले असल्याची माहिती आहे। नगरसेवकांच्या एकत्रित बैठकीच्या आधी भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी महापौर रितू तावडे, सभागृह नेते गणेश खणकर, स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे आणि शिक्षण समिती अध्यक्षा राजश्री शिरवाडकर यांच्यासोबत बैठक घेतली। बैठकीत रितू तावडे आणि राजश्री शिरवाडकर यांच्यातील जोरदार खडाजंगीनंतर साटम यांनी दोघींनाही समज दिल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे। माझ्या पाठीवरती कोण अशा पद्धतीचं काम करतंय याचं मला खरोखर आता शोध घ्यावाच लागेल। पण असे म्हणूनच मी तो शब्द वापरला की या पद्धतीने झारीचे शुक्राचार्य जे आपल्याला दिसत नाहीये, जे आपले वाटतात पण ते आपले राहून अशा पद्धतीने त्रास देण्याचा प्रयत्न करत असतात, तर ह्यांना आता शोधण्याची आता फार गरज आहे आणि ते शोधायला मी सुरुवात केलेली आहे। काही दिवसांपूर्वी रितू तावडेंनी झारीतील शुक्राचार्य बोलत अप्रत्यक्षपणे पक्षातील काही जणांवर टीका केली होती। त्यामुळे या बैठकीत झारीतील शुक्राचार्याच्या वक्तव्यावरही रितू तावडेंना विचारणा करण्यात आल्याची माहिती आहे। महापालिकेमध्ये एकमेकांशी स्पर्धा न करता काम करण्याच्या सूचना साटम यांनी दिल्याची माहिती आहे। साटम यांच्या सूचना: पालिकेमध्ये चुकीचा निर्णय झाल्यास रितू तावडे, गणेश खणकर, प्रभाकर शिंदे, राजश्री शिरवाडकर जबाबदार असतील। मुंबईकरांनी आपल्याला चांगलं काम करण्यासाठी निवडून दिलंय, त्यामुळे स्वतःचे हेवे दावे बाजूला ठेवून मुंबईकरांसाठी काम करा, महापालिकेमध्ये एकमेकांशी स्पर्धा न करता काम करा, पक्षाची प्रतिमा मलिन होईल असं कोणी कृत्य करू नका। दरम्यान या बैठकीत खडाजंगी झाल्याच्या बातम्या निराधार असल्याचं स्पष्टीकरण मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी दिलंय। तसंच महापौर रितू तावडेंचं झारीतील शुक्राचार्य हे वक्तव्य प्रशासकीय अधिकाऱ्यांसाठी असल्याचंही साटम यांनी म्हटलंय। काही चॅनल्सवरती बातम्या झळकल्या होत्या ज्या पूर्णपणे चुकीच्या आहेत। मी दोन्ही बैठकींना स्वतः उपस्थित होतो, मी स्वतः दोन्ही बैठका घेतलेल्या आहेत। यामध्ये आपण रिपोर्ट केलेल्या कुठल्याही गोष्टी त्या बैठकीमध्ये झालेल्या नाहीत। स्पेक्युलेशन करण्यापेक्षा खरी माहिती घेऊन बातमी देणं हे जास्त संयुक्तिक राहील। झारीतले शुक्राचार्य म्हणजे महापौरांचा जो रोख होता तो प्रशासनामधील काही अधिकाऱ्यांवरती होता।